सीमा ऑफिसमधून थकून घरी पोहोचते. बघते तर घरात मुलांनी घातलेला पसारा, किचनमध्ये अस्ताव्यस्त पडलेली भांडी. हे सगळं बघून ती चिडून सुधीरला म्हणते, आज तुम्ही घरी होता तरीही घरात इतका पसारा का आहे? तिचा वरच्या स्वरातला आवाज ऐकून सुधीर चिडून तिला म्हणतो, मी आराम करण्यासाठी सुट्टी घेतली होती, घरकाम करण्यासाठी नाही. हे ऐकून ती शांतपणे स्वतःचे आवरून चहा टाकते. दोघे बसून चहा घेतात आणि लगेचच सीमा सगळं आवरायला घेते. ती इतकी थकलेली असते की तिला काम करता करताच चक्कर येऊ लागतात. पण तसेच ती सगळे काम आवरून स्वयंपाकाला लागते. तसे सुधीरचे आणि मुलांचे सुरू होते, आई मला वरण भात हवा, आई मला थालीपीठ हवं आहे. सीमा मी सकाळी देखील नीट जेवलो नाहीये, त्यामुळे आता वेगळं काहीतरी बनव. सीमा हे सगळं ऐकून मनातून इतकी खचून जाते की एका क्षणाला तिला वाटते सगळं सोडून आई वडिलांकडे निघून जावे. पण ती एक उत्तम आई असते आणि एक चांगली पत्नी देखील. थोड्या वेळातच तिचा राग शांत होतो आणि ती गरम गरम जेवण घेऊन येते. दुसऱ्या दिवशी तिला सुट्टी असल्याने ती विचार करते की उद्या जरा आराम करेल. पण तिला कोठे माहीत असते की सुधीरचे आई वडील सरप्राईज द्यायला येत आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळचे 8 वाजत नाहीत तर दरवाजा वाजतो आणि सीमाची झोप मोड होते. दरवाजात आपल्या सासू सासऱ्यांना बघून सीमा स्तब्ध होते. तेवढ्यात तिला टोमणे सुरू होतात, अजून झोपलेली होतीस तू सीमा? अगं बायकांना शोभतं का असं उशिरा उठणं? किती वाजलेत बघ तरी. सीमा पटपट सगळे आवरायला घेते, मुलांचे आवरून सगळ्यांसाठी चहा नाश्ता बनवते. तोपर्यंत सासूचे टोमणे बंद झालेले नसतात. सुधीर देखील सगळे शांतपणे ऐकत असतो. सीमाच्या सिनेमाची सगळे परीक्षा बघत असतात. दुपारचे जेवण होऊन सीमा भांडी आणि किचन आवरायला घेते. काम करत करतच ती अचानक खाली कोसळते. तसे सुधीर घाबरून किचनमध्ये धावतो आणि सीमाला आवाज देऊ लागतो, सीमा उठ ना, काय झालं तुला? पण कुणालाही काही कळत नाही. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर कळते की तिला बरेच शारीरिक आजार जडलेले आहेत. रोजची धावपळ, ऑफिस, मुलं, नवरा आणि सासू सासऱ्यांची मनं सांभाळणं यात तिच्याकडे कुणाचेच लक्ष नसते. सीमाला पूर्णपणे विश्रांतीची गरज असते. सुधीरला आता तिची किंमत कळत असते. तिला काही झाले असते तर माझे आणि मुलांचे काय झाले असते हा विचार सतत त्याच्या मनात येत असतो. आता तो ठरवतो की तिला आराम करू द्यायचा आणि आपण घरातील जबाबदाऱ्या सांभाळायच्या. सुधीरचे आई वडील मात्र सुधीरला तसे न करण्याचे सल्ले देत असतात. पण सुधीर काही त्यांचे ऐकत नाही. तो रोज मुलांचे आणि स्वतःचे आवरून किचनमध्ये जाऊ लागतो. सुधीरची आई मुलाची धावपळ बघून त्याला मदत करत असते. तेव्हा सुधीर आईला म्हणतो, आई तू नेहमी सीमाला टोमणे मारत आलीस आणि तिने सगळ्यांचे सगळे करावे ही अपेक्षा करत आलीस. पण तुला स्वतःच्या मुलाची धावपळ मात्र बघवत नाहीये. हीच काळजी तुला सीमाबद्दल कधी का नाही वाटली? मला आता कळत आहे की ती इतकी थकून येत असायची तरी देखील माझ्या आणि मुलांच्या फरमाईश पूर्ण करायची. त्यात तू आलीस की तुझे 2 कौतुकाचे शब्द नसायचे की तिच्याबद्दल काळजी नसायची. मी चुकलोच ग, पण तू का मला कधी समजावून सांगितलं नाहीस? त्यावर आई म्हणते, अरे स्त्रीला हे सगळं करावंच लागतं. त्यात मोठं काय वेगळं करत होती ती? तेव्हा तिचं कौतुक करू की तिला हातात ताट द्यायला हवं होतं मी? सुभी म्हणतो, आई अगं तू गृहिणी होतीस, तू केलंस ते काही कमी नव्हतं ग. पण जर तुला पण तुझ्या सासूने प्रेमाने सांभाळून घेतलं असतं, कधी प्रेमाने डोक्यावरून हात फिरवला असता तर तुझा थकवा किती कमी झाला असता. आणि सीमा तर 9 तास ऑफिस करून 2 तास प्रवास करते आणि ते सगळं देखील करते जे एक गृहिणी करते. मग तिला आपल्या आधाराची गरज नव्हती का? तूच जरा विचार कर की ती किती काम करत असते आणि त्यात आपले टोमणे आणि अपेक्षा यांच्या ओझ्याखाली ती दडपून गेली आहे. आत्ताच आपण सावरलो नाही ना तर आयुष्यभर आपल्याला स्वतःचीच लाज वाटत राहील. नंतर सुधीर ऑफिसला निघून जातो. त्याची आई मात्र दिवसभर विचार करत असते. तिला तिच्या चुका कळतात. रात्री सुधीर ऑफिसमधून येईपर्यंत आईने स्वयंपाक बनवून ठेवलेला असतो. जेवता जेवताच सुधीरचे आई वडील सीमाला म्हणतात, बाळा आम्हाला माफ कर. तुझी किंमत आम्हाला खूप उशिरा कळली. पण इथून पुढे जसे आमच्यासाठी सुधीर आणि मुलं आहेत त्याहून जास्त महत्त्वाची तू असशील. आणि सुधीरची आई सीमाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते. किती धावपळ करून तू सगळं करत राहिलीस. स्वतः कमवत असून देखील कामाचा जास्त व्याप तुझ्यावर यायचा. ठरवलं असतं तर आम्ही दोघे आणि सुधीर तुझा तो व्याप खूप कमी करू शकलो असतो. पण चूक माझी आहे. मी स्वतःच्या वागण्यात बदल केला नाही किंवा माझ्या मुलाला देखील तो बदल शिकवला नाही. प्रत्येक आईने स्वतःला थोडं बदलायला हवं आणि आपल्या मुलाला देखील ते शिकवायला हवं. नाहीतर मुलगी शिकते, स्वतःच्या पायावर उभी राहते. पण मुलांना मात्र आम्ही फक्त पैशाने स्वावलंबी करायचं बघतो. त्यांना घरकाम शिकवणं विसरतो. त्यामुळे नेहमीच एका बाईचे मरण होत राहते. आणि आपण म्हणतो की निसर्गानेच बाईला तसे बनवले आहे, स्त्री सगळं काही करू शकते. या अशा बोलण्याआड आपण लपत राहतो. हे सगळे ऐकून सीमाला 7 जन्मांचे पुण्य मिळाल्याचा आनंद होतो आणि ती सासूला प्रेमाने मिठी मारते. तर मित्र मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? आपल्या आयुष्यात जी पण माणसं आहेत त्यांची वेळीच किंमत करायला शिका. त्यांच्यावर प्रेम करा, त्यांची काळजी घ्या. वेळ निघून गेली की उरतो तो फक्त पश्चाताप.
बरोबर ना? आणि याबद्दल तुमचे विचार काय आहेत ते कमेंट्समध्ये लिहून आम्हाला कळवा. तुम्हाला जर आमच्या कथा आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.